दामोनगर, अप्पापाड़ा, केतकीपाड़ा, धारखाड़ी आदि इलाकों में रहने वाले झुग्गी झोपड़ीवासी। इन मुद्दों के बीच यह बात सामने आई है कि केतकीपाड़ा और धारखाड़ी के सतबारा के ऊपर एक निजी मालिक का नाम है और झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोगों को विस्थापित करने के लिए 1997 में एक सर्वेक्षण का आदेश दिया गया था, लेकिन यह पता चला है कि अब तक कोई सर्वेक्षण नहीं किया गया है। कुल मिलाकर पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने कहा है कि वह केतकीपाड़ा धारखाड़ी की जमीन पर निजी सर्वेक्षण कर अपनी रिपोर्ट मुख्यमंत्री को सौंपेंगे और कहा कि वन विभाग के अधिकारी जो भी कार्रवाई कर रहे हैं उसके खिलाफ वह लढेंगे। मला असं वाटतं थोडा चुकीचा आणि थोडा गैरसमज पण पसरलेला आहे। 15 जानेवारीचा ऑर्डर मी वाचलेला नाही, मी मागितलं, ह्या लोकांनी सुद्धा दिलं नाही। वन विभागचा एकूण इतिहास जर आपण लोकांनी पाहिला तर 1997ला ज्यावेळी सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आला होता त्यावेळी राम नाईक साहेबांनी ही लढाई खूप मोठ्या प्रमाणात लढली होती आणि त्यावेळी जे व्यावसायिक स्वरूपाचे धंदे होते ते त्याचवेळी बंद पाडण्यात आले होते। आता केतकीपाड्यामध्ये जो व्यावसायिक रेसिडेन्शियल एरियामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या नियमामध्ये, महाराष्ट्र सरकारच्या नियमामध्ये हे परमिसेबल आहे, हे अलाउड आहे। कुठलाही तुम्ही बिल्डिंग बघितलं तर वरती लोक राहतात आणि खाली दुकानं आहेत। जसं बिल्डिंगच्या लोकांना खाण्यापिण्याची वस्तू लागते तसं गरीब झोपडपट्टीतल्या लोकांनाही खाण्यापिण्याची वस्तू लागते, म्हणून ह्याला कमर्शियल 97ला कोर्टात जो केस चालली ते पॉल्युशन निर्माण करणाऱ्या कमर्शियलवरती बंदी आली होती। हे दुकानं चालवणारे कुठला पॉल्युशन क्रिएट नाही होत आणि म्हणून कोर्टाच्या चर्चेमध्ये एखादा वस्तू आला असेल आणि कोर्टाने आता एक गोष्ट ह्याच्यात हे सुद्धा आहे का 2011च्या नंतरही झोपडपट्ट्या वाढत चाललेल्या आहेत, त्याला आम्ही समर्थन नाही करत। जे न्यायिक आहेत, जे पात्र आहेत त्या लोकांना घर मिळालं पाहिजे। कोणीही उठून सुटून वन विभागात घर बनवणार तर त्यांची लढाई आम्ही लढत नाही। मी लढाई लढतो कायद्याच्या आधारावरती, सरकारने केलेल्या नियमात बदलावच्या आधारावरती लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे आणि म्हणून लोकांनी सुद्धा फार घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। कोर्टाने जर 15 जानेवारीच्या आदेशात काही म्हटलं असेल तर त्या पुन्हा वकिलाच्या माध्यमातून आपण कोर्टाच्या